एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आज तुम्हाला प्रेस करावी लागते ना? मी करतोच की मधनं. आणि कसं आहे, अनिता नसल्यामुळं स्वयंपाकघरात तुझा खूप वेळ जातो, म्हणलं आज आपण इस्त्री करून टाकावी. आणि मला नुसतं बसवून ठेवलंय तुम्ही, मकरात बसवल्यासारखं. असं कसं, तुला किती कामं असतात आई? टीव्ही अरे जळेल बघ. अहो काय तुम्ही आई, तुम्ही खूप करता. आज जुईलीला भाऊजी घेऊन गेले ते बरं झालं, नाहीतर तिला खूप उशीर झाला असता. हो वसंता, पण डॉक्टर काय म्हणाले ते सांगितलं नाहीस तू? नाही, डॉक्टर काही एवढं सिरियस प्रकरण नाहीये असं म्हणाले. ते असं म्हणाले की या वयामध्ये मुलांना थ्रिलिंग काहीतरी करावं असं वाटतं, किंवा एक्साइटमेंट वाढवणारं काहीतरी करावं असं वाटतं. म्हणजे आता तुला कसं सांगू आई, म्हणजे आपण केलेली कृती कुणीही पाहिली नाहीये, किंवा आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं वागलोय असं काहीतरी करावं असं वाटतं. म्हणजे चिंचा आणि बोरं चोरून खाणं, किंवा दुधावरची साय खाणं, हे जितकं निरुपद्रवी आहे ना, तितकंच निरुपद्रवी आपली जुईली वागलेली आहे असं ते म्हणाले. आणि आई, पूर्वी हे सगळं घरातल्या घरात व्हायचं, पण हल्ली मुलांना बाहेर खाण्याची चटक लागली, त्यामुळे मग वस्तू चोरायच्या ऐवजी पैसे चोरतात. त्यात काळजी करण्यासारखं काही नाहीये, हे अगदी तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. पण ललिताबाईंच्या घरी तिने जे केलं ते या सगळ्यात बसत नाहीये. म्हणजे अंगठी घेऊन ती विकायला जाणार होती का? हा, याच एका गोष्टीची संगती डॉक्टरांना लागली नाही, म्हणून त्यांनी मग जरा लक्ष ठेवायला सांगितलंय जुईलीवर. हा, आणि परत जर का तिने असं काही केलं तर मात्र तिला काउन्सिलरकडे न्यावं लागेल. हो. तुम्हा दोघांनाही फारसं काळजी करण्यासारखं काही वाटत नाहीये ना त्यात? नाही. मग ठीक आहे तर. पण तुला खरं सांगू का वसंता, आपला जुईल्या तसं नाहीये रे. ललिताबाई पण येणार आहेत संध्याकाळी तिला भेटायला. तू शाळेतून परस्पर घरीच येणार आहेस ना? हो, मी घरीच येणार आहे, पण ललिताबाई हळदी कुंकवाचं आमंत्रण द्यायला यायचे. कशाला नसत्या फॉर्मॅलिटीज पाळतात ललिताताई? नुसतं निमंत्रण दिलं असतं फोनवरून तरी गेलो असतो ना आपण. मी तेच म्हंटल, पण जुईलीला भेटायचंय म्हणे त्यांना. येऊ देत त्यांना, मी येते वेळेवर. अहो, झाली का साडी प्रेस करून? मी पण माझा आवडतो आता. आणि आई, मी यांच्या आधी निघते. तुमच्याकरता कोरा चहा करून ठेवलाय मी थर्मास मध्ये. आणि बाकी अगं बाई, आता किती काळजी करशील माझी? तू तुझी जायची तयारी कर ना. माझा कालचा एक एपिसोड राहिलाय, तो बघायचा आहे तर बघते. काम सुरू. बघ रे तिकडे जा.
ठेवला? सतच येत नाहीये. हा, काय चाललं तुमचं? झोपेच्या वेळेला खुडखुड खुडखुड करताय. काय चाललंय झोपेच्या वेळेला? आई ग, तू जरी झोपलेली असलीस ना तरी ही झोपेची वेळ नाहीये. काय आज सकाळपासूनच माझं डोकं फिरवायचं ठरलंय का तुमचं? आणि मी झोपते 9 वाजेपर्यंत. तुम्हाला काही म्हणायचं का त्यावर? मी काय म्हणणार, तू झोप ना 9 वाजेपर्यंत. पण आता 9 वाजून गेलेत म्हणून म्हणालो ही तुझी झोपेची वेळ नाहीये. काय शोधताय काय पण? चष्मा सापडत नाहीये माझा, त्यामुळे पेपरही वाचला नाही अजून मी. एक दिवस पेपर वाचला नाही तर जागतिक राजकारणामध्ये काही उलथापालत नाही होणार आहे. झोपमोड केली म्हणजे सगळा दिवस आता वाईट जाणार आहे माझा. बाळू, जहान, हा पण सकाळी कुठे तरफडलेला असतो कोणाच? बाई, तू आत्ता हाक मारलीस ना, आता ती त्याच्या कानापर्यंत पोचणार, नंतर तो कपात चहा ओतणार आणि मग तो इथे घेऊन येणार. तेवढा वेळ तरी त्याला देशील की नाही? तू झोपेतनं उठल्यानंतर सगळ्यांना धारेवर काय धरतेस ग? मी मगाचपासून गप्प होतो तुझ्या धाकाने, आत्ता शोधाशोध सुरू केली. भाईसाहेब आला. बाळू, मिळाला का माझा चष्मा? नाही हो साहेब, सगळीकडे बघितलं, नाही मिळाला हो. ते गार होईल तू उभा राहिलास. ए, तर मलाही घेऊन ये अर्धा कप जा. हो, आणतो. चष्म्याना ना टेलिफोन सारखे नंबर आणि रिंगटोन असायला हवी होत. म्हणजे हरवला ना चष्मा की त्याचा नंबर फिरवायचा की जिथे असेल तिथे वाजेल. ट्रिंग 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 ट्रिंग. फार डोकं चालतंय तुमचं. काय ना ललिता, मी सकाळी उठतो, ब्रश करतो आणि मग चहा पितो, म्हणून चालतं माझं डोकं. माझी बेटीची सवय माहिती नाही का तुम्हाला? येऊ का? ये. अरे ये. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. झाली का नाही झोप? झोप झाली पण सकाळ काही नीट झाली नाही बाबा. सकाळ खुडखुड 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 करताय. काय बाबा, सकाळपासून खुडखुड खुडखुड करताय तुम्ही? चष्मा हरवलाय माझा, सकाळपासून सापडत नाहीये कुठे. बाबा सेम पिच. काय झालं? माझंही घड्याळ हरवलंय. वा, सकाळपासून सापडत नाहीये. खानदानी वेंधळे पण आहे. आपणच गोष्टी ठेवायच्या नंतर आपण शोधत राहायचं. नाही नाही नाही, माझं घड्याळ स्वानंदीने ठेवलंय. सगळ्या वस्तू तीच ठेवते ना सांभाळून. तुला लाडावून ठेवलंय स्वानंदीने. आमचे लाड करून घ्यायचे दिवस संपले. माझा चष्मा मीच कुठेतरी ठेवलाय. हे मिळाला का रे चष्मा? नाही, चहा. नील साहेब, तुमचा नाश्ता इथेच आणू का? नाही नाही, ब्रेकफास्ट टेबलवर लावा ना. स्वानंदीने नियम घालून दिला ना, सगळ्यांनी ब्रेकफास्ट टेबलवरच करायचंय. जा. हो. म्हणजे काय घाबरतोय बायकोला? मग मला बाबांनी सांगितलंय सुखी संसाराचं रहस्य. चांगला संसार करायचा असेल तर म्हणे बायकोला घाबरून राहा. ओके रे बाबा? म्हणजे काय, तो अनुभव आहे बाबा, उगीच नाहीये. बरं चला, माझ्या बरोबर चला, ब्रेकफास्ट करून घ्या. कारण मी गेल्यानंतर तुम्हाला काय ब्रेकफास्ट मिळेल असं इथलं वातावरण दिसत नाहीये. करेक्ट आहे, करेक्ट. चला. आणि एक मिनिट, घाबरायचं नाही रे, घाबरल्यासारखं दाखवायचं. पराठे मस्त झालेत मेथीचे. स्वानंदीने केलेत ना? मी केलेत. म्हणजे नाही, म्हणजे पराठ्यांचं पीठ तीच भिजवून गेली होती, त्यातली तिचीच चव आहे. स्वानंदी ग्रेटच आहे बाबतीत. पण ना माझं घड्याळ तिने कुठे लपवून ठेवलंय सकाळपासून मला कळत नाहीये. सापडतच नाहीये मला. हो, असेल इथेच कुठेतरी. आणि घड्याळाचं ठीक आहे रे, तुझं काम चालून जाईल. मोबाईल मध्ये असतं ना घड्याळ. माझं काय, मी कसा वाचणार? म्हणजे म्हणजे माझा चष्मा हरवलाय ना, कसा वाचणार? बाळू, माझ्या अंगाऱ्याची डबी पाहिलीस का कुठे?
मला नाही माहित, तुमच्या खोलीतच असेल. अरे नाहीये ना तिथे. काय झालं अंगाराचं? अगं माझ्या अंगाराची डबीच दिसत नाहीये कुठे. हो हो, जुलीने नाही ना घेतली? अरे आई, काल रात्रीपर्यंत या दोन्हीही गोष्टी घरातच होत्या. जुईली कशी नाही? अरे गंमत करते मी. आज काय वस्तू हरवण्याचा वार आहे का? म्हणजे? अगं पण बाबांचा चष्मा सुद्धा हरवला. हो, माझं घड्याळ पण. मुलांनो, माझा मोबाईल दिसला का कोणाला? सापडतच नाहीये. म्हणजे सापडत नाही म्हणजे काय? मोबाईलला पाय फुटणार आहेत का तुमच्या? आज घरातल्या सगळ्या वस्तूंना पायच फुटले बहुतेक. का? त्यामुळे माझ्यावर मात्र डोळे फुटायची वेळ आलेली आहे. का पण? अहो, चष्मा हरवलाय ना माझा. आणि माझं घड्याळ पण हरवलंय. मोबाईलचं काय करू पण मी? तुमचा मोबाईल मिळेल. मी एक काम करतो, माझ्या फोनवरून तुमच्या मोबाईलवर मी रिंग देतो. रिंग वाजली की तुमचा मोबाईल मिळाला. काही फायदा नाही. सगळं करून पाहिलं मी. तर फोन मधली बाई म्हणते बंद आहे, बंद आहे, बंद आहे. कोणीतरी चोरलाय बहुतेक माझा मोबाईल. म्हणजे कोण कशाला चोरेल तुमचा मोबाईल? काय मिळणार आहे त्याला? 200-400 रुपये तरी मिळतील ग माझ्या मोबाईलमुळे. भाऊजींचा चष्मा विकला तर 2 रुपये सुद्धा कोणी देणार नाही. अगं आणि माझ्या अंगाराची डबी तर चांदीची आहे. म्हणजे ती पण हरवली. बाई, तुझ्या घरातल्या सगळ्या वस्तू कोणीतरी चोरतय का? मावशी, सवय लागली का कोणाला तरी चोरीची? ते काय म्हणतात ते? कुणी काही म्हणत नाही त्याला. आणि उगाच बरळू नका बच्ची मावशी तुम्ही. ह्या घरात कुणाला कशाला अशी सवय लागतील? नाही, सवय काय ग, ती कुणाला लागू शकते ना. बरं आता बास कर तू बोलणं. आणि मला असं वाटतं की ती डबी आहे ना मीच उजव्या डाव्या हाताने कुठेतरी ठेवली असेल. एकदम सगळ्या वस्तू कशा डाव्या उजव्या हाताने ठेवल्या जातील सांग बरं मला. अगं तर तू बास कर ना बोलणं आणि चल बघू माझ्या बरोबर येणारेस की नाही. हो मी चल. मग मोबाईल कुठे गेला मी काही कळत नाही. ललिता, मी काय म्हणते, देशपांड्यांकडे साधारण किती वाजता निघूया आपण? निघू 4 पर्यंत. म्हणजे अंजली ताई पण तोपर्यंत आलेले असतील ना. मोबाईल गो गरगर लागते. स्वानंदी आज लवकर आली म्हणून सगळं काम आटपलं बरं का. नाही म्हणजे अगं नंतर कसं जर गप्पा मारायला वेळ मिळतो ना. अगं मी फक्त मदत केली, सगळं आईनेच केलंय. घरी करतेस ना तू, मग इथे कशाला? मुलगी माहेरी येऊन बसल्या जागी जेव्हा सगळ्या वस्तू मागते ना, तेव्हा आईला किती आनंद होतो हे तुला नाही कळायचं. बरं आल्या वाटतं. हो, सगळं तयार ठेवलंयच ना. नमस्कार आजी. वाट बघत आजी कशा आहात? एकदम छान, आराम करते. आज तुमच्या सुनेनी आणि माझ्या सुनेनं मिळून सगळं काम आटपलेलं आहे. अगं बाई, म्हणजे आल्याला ललिताच्या सुनेला कामाला लावलं तुम्ही? बघा ना. अहो अच्छी आत्या ती ऐकते कुठे? माझ्या पुढे ती. आणि आज विहीनबाई येणार ना, म्हणून अगदी सगळा पाहुणचार थाटात झाला पाहिजे ना. पाहुणचारून आठवलं काय काय केलं काय विणबाईंसाठी? बघ, असं स्पेशल काही नाही हो, पण त्यांच्याकडे ती मक्याची भजी आवडली होती ना. आई ठीक आहे, तुझी फेवरेट. अगं बाई, ऍक्च्युली ना आम्ही गाजरचा हलवा करणार होतो, पण आजीने आठवण करून दिली म्हणून मग भजी. नाही बरं झालं, पण काही गोड केलं नाही का तुम्ही? गोड खाल्लं की इतकी झोप येते ना मला. आणि मग सगळा घोळ होतो नाही का? हो पण आता चाखून तर बघा कशी झाली ती. हो हो घेते खाणार आहे. नाही पण त्या आधी म्हणजे सुरुवात करायच्या आधी तुम्हा सगळ्यांना आमंत्रण करते. आमच्याकडे हळदी कुंकू आहे तेव्हा सगळ्यांनी यायचं. हा हो. अनिता काकू दिसत नाहीयेत. ती एवढ्यात नाही येणार,
तिचा भाऊ सिरियस आहे. हो का? त्यांचा काही फोन आला तर मी विचारलं म्हणून सांगाल का? नाही तर त्यांचा नंबर देता का? मी स्वतः बोलते त्यांच्याशी. अहो नाही, मी सांगते तिला. चाखून तर बघा कशी झाली आहे ती. हो बघते ना. मस्त झालंय म्हणजे गेल्या वेळेला होते ना तशीच चव अगदी. अरे चवीबद्दल काही बोलायलाच नको. हे पण काही म्हणा, आपल्या इथल्या सणांची सगळी मजा काही औरच असते. हो ना. हो ग बाई, आपल्याकडे प्रत्येक सणाला कसं असं वेगवेगळं असतं खायला. हा मला वाटलंच वच्ची मावशी, वाटलंच होतं तुम्ही खाण्याबद्दल बोलाल. घ्या. मग तू कशाबद्दल बोलतेस? अहो खाण्याबद्दल नाही बोलते मी. मला एकदम वेगळंच काहीतरी आठवलं, एकदम जुनं. म्हणजे आजी सांगू का तुम्हाला, म्हणजे माझ्या संक्रांतीच्या वेळेला ना माझ्या माहेरच्यानी प्रत्येकाला मूठभर चांदीचा हलवा दिला होता वाण म्हणून. माझ्या माहेरच्यानी प्रत्येकाला मूठभर चांदीचा हलवा दिला होता वाण म्हणून. अगं बाई, थंडीच्या दिवसात तीळ पोटाला बरे असतात म्हणून तिळगुळाचे लाडू करतात. चांदीचा हलवा काय कामाचा? असं तिजोरीचं धन. आणि जुनी माणसं काही चांदीचा हलवा खात होते का ग? अहो तसं नाही हो बच्ची मावशी, मुलीची आणि तिच्या सासरच्या लोकांची हौस म्हणून करत असत. आणि आजी नुसता चांदीचा हलवा नाही हा, जावयाला सोन्याची चेन, शिवाय ओरिजिनल लोकरीचा स्वेटर, घरातल्या प्रत्येक बाईला काळी चंदेरी साडी आणि आलेल्या पुरुषांना मफलर एवढं सगळं दिलेलं होतं. पण एकंदरीत छान झाली होती माझी संक्रांत. अरे देवा, एवढा सगळं आहेर करत बसले तर सुनेच्या माहेरच्यांवर संक्रांत येईल. आत्या त्या फक्त जुन्या काळातलं सांगतायत, हल्ली कोण करतं एवढं. हो ना. आणि बच्ची मावशी एवढं सगळं करा असं नाही सांगते मी त्यांना, फक्त आठवलं म्हणून सांगते. हो का? मी पण सहजच बोलले. पहिली ना दिसत आहे. कुठे गेली पोर? आहे ना, आहे घरात आहे. आणते बोलाव ना. आणा आणा. झोपली असेल किंवा अभ्यास करत असेल. ऐका ना. हो घेते ना. अगं झालंय हात घे, एक लाडू तरी या ना. मग नाही राहू दे, या ना तुम्ही. या या. तिळगुळ खाल्लं तर गोड बोलाल माझ्याशी जरा. अरे तुम्ही नेहमीच गोड बोलताय. स्वानंदी, हे ने बाई, खरंच नाही तर मी खातच बसेन. काय आत्या, सगळ्या वस्तू आहेत ना नीट? चष्मा, मोबाईल, डब्बी. बच्ची मावशी काय हो? माझी पर्स कशाला तुमच्या हातात? अगं छान आहे पर्स तुझी, सुरेख आहे. महाग असेल नाही का? अहो इंद्रजींनी आणली ब्राझीलहून. अगं बाई, माझं कोकरू ग. कसं आहे ते? ती दिवसाने दिसतंय का? माहितीये का तुला, ललिता काकू पण तुझी आठवण काढत होत्या. हो 8 दिवस होती ना तिकडे. आता नाही तर एकदम सुन सुन वाटायला लागलं. काय सोयली, कसं चाललाय अभ्यास? मी करतेच आहे. आता कसं चाललंय ते रिझल्ट आल्यावर कळेलच. ए बाई ग, तू असं काही बोलू नकोस, मला धडकी भरते. अगं ती गंमत करते ती अभ्यास, तू नको काळजी करू. हो आणि खरंच खूप गुणी आहे ती. जुईली, यावेळेला परीक्षेत चांगले मार्क मिळाले ना तुला तर माझ्याकडनं एक महागडं गिफ्ट तुला. बाई जुलिया, ये बस बस, ये ना बस. काय ग हे वस्तू? ए माझा मोबाईल,
माझा मोबाईल तुझ्याकडे कसा? ललिता, आणि हा तर बाबांचा चष्मा आहे. आई हे ह्यांचं घड्याळ आहे. अगं बाई, ताईची चांदीची डबी पण. ह्या वस्तू सगळ्या तुझ्या बॅगेत ललिता. तुला तो आजार काय तो म्हणतात, तो वस्तू ठेवण्याचा क्लेप्टोमेनिया. हा ते तो नाही. तो कसा होईल मला? नाही पण ह्या सगळ्या वस्तू माझ्या पर्समध्ये कशा काय आल्या? आई मी कशाला चोरी करू ना माझ्या घरात? मी का चोरी करीन माझ्या घरात स्वतःच्या? हो ना, आणि ह्या किती छोट्या छोट्या वस्तू आहेत. इतक्या छोट्या छोट्या वस्तू कशाला चोरशील ना तू? हो ना. म्हणजे कोणीतरी चुकून टाकले असतील त्यांच्या पर्स मध्ये या सगळ्या वस्तू. हो ना ताई?